श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय श्री सर्वोत्तम वासुदेवा दामोदरा अनंता केशवा क्षीराब्धिजा माता रमाधवा देवाधिदेवा दयानिधे. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 13वा अध्याय ऐकूया. लक्ष्मी म्हणाली, हे देवा. लक्ष्मी उवाच, पुरुषोत्तम ऋषिकेश भक्तप्रिय दयानिधे द्वादश्याश्वैध माहात्म्यं वद लोकहिताय च. देवा, आपण वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या या व्रतांचं महात्म्य सांगितलं. आता मला 5वा महापर्व काळ द्वादशीचं महत्त्व सांगावं. देव म्हणाले, शृणु देवी प्रवक्ष्यामि द्वादशी फलमुत्तमं मलमासे विशेषेण मुनिभिर्भार्षितं पुरा. पर्वांमध्ये महापर्व म्हणजे द्वादशी, त्यात अधिक महात्म्य, अधिक महिन्याच्या द्वादशीला विशेष ऐकत्याचे महिमान. पापे भस्म होती जाण यदर्थी नसे अनुमान सावधान परिसावे. काय सांगू या द्वादशीचं महत्त्व. संपूर्ण पर्वाचे फळ पाही. जेवढे कोणतेही पर्व काळ आहे, या पर्व काळांवरती लाभणारं फळ आणि या द्वादशीच्या पर्व काळावर केलेल्या दान पुण्याचं फळ हे एक विशेष फळ आहे. यज्ञ केलियाचे फळ अथवा प्रयागे स्नान गंगाजळ तेथीचा कल्पवास प्रबळ सेविला सर्व काळ आदरे. तरी द्वादशी ते तुलना नाही शास्त्र देती याची ग्वाही प्रत्ययो घेई जे स्वदेही केलिया पाही व्रताते. मंडळी, आपण करून बघा. हे द्वादशीचं व्रत जो कोणी आचरण करतो त्याला निश्चितच या व्रताची अनुभूती येते. काय करावं? द्वादशीचं व्रत करायचं म्हणजे कसं करायचं तर उपोषण एकादशी दिने एकादशीला उपवास करायचा. द्वादशीत की जे पारणे ब्राह्मण संतर्पण मिष्टान्ने आणि दाने नानाविध. एकादशीच्या दिवशी संपूर्ण उपवास करायचा आणि द्वादशीला त्याचं पारण करायचं. अन्नदान करायचं. ब्राह्मण संतर्पण, यथायोग्य लोकांना दानधर्म करायचा. आणिक करावे पिंडदान. श्राद्ध तिथी असो नसो जाण. श्राद्धाची तिथी असो नसो, पण या द्वादशीवर केलेलं पिंडदान फार पुण्यवंत असं म्हटलं गेलं आहे. मनामध्ये आलं, आपणही हे द्वादशीचं व्रत करून बघूया. कसं करावं लागेल बरं? हे तो तव त्रिरात्रीचे व्रत. 3 दिवसांचं हे व्रत. दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिन्ही तिथींमध्ये 3 देवतांचं वास्तव्य आहे. दशमीमध्ये ब्रह्मदेव, एकादशी स्वतः महादेव आणि द्वादशीमध्ये विष्णू परमात्म्याचं वास्तव्य आहे. कसं करावं लागेल तर दशमी ते दृश्य दोष त्यागावे. दशमीच्या दिवशी परान्न, गृहान्न, उष्णोदक, सर्व स्नेह खटवांग देख, लवण, तांबूल, स्त्रीसंग, सुख दुःख एक भुक्त. दशमी ते 1 वेळा जेवण करावं. बाकीच्या गोष्टींचा त्याग करावा. ऐसे एकादशी दिनी 1 अधिक ते स्थानी अन्न न स्वीकारावे जनी. एकादशी म्हणून या एकादशीच्या दिवशी पूर्ण उपवास करायचा आणि द्वादशी ते वर्ज्य कीजे दिवानिद्रा न सेविजे. शास्त्राधारे बोलिजे ऐके शिराब्धी तनये. ऐसे विधियुक्त एकादशी व्रत कीजे सायासेसी वरी साधन द्वादशी ब्राह्मणेसी विधियुक्त. दशमीच्या दिवशी 1 वेळा जेवण करायचं. एकादशीला फक्त उपोषण करायचं. पाणी, चहा, दूध आपल्याला काय जे शक्य ते घ्यायचं. ज्यांच्या शरीरामध्ये शक्ती नाही त्यांनी मात्र करताना आधी विचार करायचा बरं. नाहीतर गुरुजींनी सांगितलं म्हणून करायला जाल आणि आणखीन दुसराच काहीतरी त्रास व्हायचा. असं होऊ देऊ नका. तर ज्यांच्या शरीरामध्ये ताकद आहे, जे करू शकतात, त्यांनी दशमीच्या दिवशी 1 दिवस उपवास, एकादशीच्या दिवशी पूर्ण उपवास आणि द्वादशीच्या दिवशी सकाळी भगवंताला नैवेद्य अर्पण करून
आपण जेवण करायचं, ते जेवणसुद्धा कोणीतरी आपल्याबरोबर जेवायला असलं पाहिजे, एकट्याने फक्त जेवण करायचं नाही. अशी एकादशी केली तर ते द्वादशीचं व्रत होतं. आता आपली अवस्था तर अशी आहे, आपण दशमीच्या दिवशी रात्री 12, 12:30, 1 वाजेपर्यंत म्हणतो उद्या एकादशी आहे, जेवून घ्या. उद्या एकादशी आहे, खाऊन घ्या. रात्री 1-1:30 वाजेपर्यंत बरेच जण म्हणतात, अहो गुरुजींनी सांगितलंय सकाळपासून एकादशी लागती. रात्री 2-2:30 पर्यंत खाऊन घेतात. बरं, एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्यापासून यांचं सुरू होतं, अहो आज एकादशी आहे, अहो आज एकादशी आहे. शेंगादाणे तरी भाजतील, लाडू तरी खातील, उसळ तरी करतील, बटाट्याचा शिरा तरी करतील, पापड्या तरी तळतील, आणि तरी यांची एकादशी आहेच आहे. आणि बरं, एवढं करून एकादशीचा एवढा फराळ होऊ नये, द्वादशीच्या दिवशी म्हटलं आटपा लवकर स्वयंपाक करून घ्या, का खालची एकादशी आहे, जेवून घ्या. अशी कुठे एकादशी असती का हो ना? अशी कशी द्वादशी घडेल? दशमीच्या दिवशी एक वेळा जेवण, द्वादशीच्या दिवशी पारणं आणि एकादशीच्या दिवशी पूर्ण उपवास, अशी जो करतो त्याला ती साधन द्वादशी घडू शकते. त्यातल्या त्यात नाही एरवी जमलं तरी मलमासाची द्वादशी जरी उपोषण घडे ते दिवशी, तया ऐसा पुण्यराशी दुजा आन नसेची. नाही शक्य झालं इतर एकादशीचं द्वादशीचं व्रत करणं, तरी किमान या अधिक मासामधलं तरी हे व्रत अशा प्रकारे करावं. विष्णू माधवा प्रीत्यर्थ जरी आचरले हे व्रत, ब्राह्मण भोजन यथार्थ विष्णुप्रीत्यर्थ द्वादशी. शक्य होईल त्यांनी अन्नदान करावं. काय करावं त्या दिवशी? घृतदान, घृत पाचित पक्वान्न, त्रयोदशी गुणी तांबूलदान, गंधपुष्पसुदान कीजे अर्पण यथाविधी, सुवर्णदान, सहस्त्रदान, रौप्यदान, उपान्नदान, छत्रासहित पादुकादान, पुरुषोत्तमा प्रीत्यर्थ अर्पिजे. इतके दान केलिया पाहिये, वैकुंठवास तया ते होई, मलमास द्वादशी ठाई, शेषशाही संतुष्टे. यथा ऋतुकाळ फळे, कर्दळी फळे, नारिकेळे, खर्जुरी, लवंगा, पुगी फळे, जायफळादी आदरे. कपिला गोदान नेमस्त, महिदान अश्वदानासहित, गज अजादी रथगणित, अर्पण की जे द्विजाते. जे जे शक्य होईल ते दान या द्वादशीच्या महापर्व कालावर करावं. साधन द्वादशीचं व्रत केल्याचं फळ काय असेल तर, ये विषयी इतिहास पुरातन, होऊनी ऐके जे सावधान, पूर्वी सूर्यवंशी राजा पुण्यवान, अंबरीश जाण नाम. आपण श्रीमद भागवत ग्रंथ ऐकत असताना ऐकलेली ही प्रचलित कथा आहे की अंबरीश राजा हा साधन द्वादशी करत होता. या साधन द्वादशीचं तपश्चर्या इतकी वाढली की ऐसे लोटता काळ बहुत, पुण्यसंग्रहो झाला अपरिमित, इतकेही असोनी गर्भरहित, नृपनाथ वेगळा तो. त्या तपश्चर्येच्या भीतीने तव वासवा अंगी भयदारुण, इंद्रदेवाला भय वाटायला लागलं, माझे पद घेईल हिरुण. हा अंबरीश राजा माझं पद हिरून घेतो की काय? चिंता करी रात्रंदिन, तव नवल वर्तले. आणि अशा चिंतेमध्ये इंद्रदेवांची स्वारी असताना त्या ठिकाणी अकस्मात ऋषी दुर्वास येते झाले इंद्रसवेस, वासवे सन्मानोनी बहुवस, षोडशोपचारे पूजिला. इंद्रदेवांनी दुर्वासांना आलेलं पाहिलं, अगंतव्य महाभाग आदर सत्कार केला, त्यांची पूजा केली, सिंहासनावर बसवलं आणि महाराजांनी बोलून दाखवलं, एरू म्हणे महाराजा, उपावन देखोणी दुजा, मग समस्त वृत्तांत बोजा. सगळं कथा सांगितली, आपल्याला अंबरीशापासून कसं भय आहे हे सांगितलं. त्यावेळेला स्वतः दुर्वास ऋषी म्हणाले, हे इंद्रा, तुला एक सांगू का? ऐकोन वासवाची ग्लानी, कोमल हृदय दुर्वास मुनी, अंतरी परम कळवळोनी, बोलता झाला ते वेळी. अरे इंद्रा, तुला माहिती नाही द्वादशीचा किती महिमा आहे. अक्षयी स्वर्गवास तया ते, प्राप्त होय जाण निरुते, द्वादशीये पुण्यव्रताते, साम्यता आण असे चिना. अक्षयी तीर्थी स्नान केले, अथवा तपव्रत जरी केले, यज्ञयागादी साधिले, उपासिले ज्ञानयोग, तरी नातुळे द्वादशी समता. इंद्रा,
अरे काय तुला सांगू, या द्वादशी इतकं पुण्य कोणत्याही तिथीमध्ये व्रतामध्ये नाही. तुला एक सांगू, व्रत आचरला चतुरानन, ब्रह्मदेवानी हेच व्रत केलं, कुबेरानी हेच व्रत केलं. स्वतः तुला सुद्धा हे इंद्रपद प्राप्त होण्याचं कारण आहे की तुझ्याजवळ द्वादशीचं व्रत केल्याची पुण्याई आहे. यमधर्मानी हे व्रत केलंय, स्वतः कैलासनाथ महादेवांनी हे व्रत केलंय. जया ते पुण्य सामोग्री, पूर्ण असे हो पदरी, तया ते साय श्रीहरी, व्रत निरंतरे चालत असे. हे बघ इंद्रा, तू अंबरीश राजाच्या या व्रतामध्ये भंग करण्याचा विचार आणू नको, कारण जो हे व्रत करतो त्याच्या पाठीमागे स्वतः श्रीहरी भगवान स्वतः त्याला साह्य करतात. हे सगळं ऐकलं आणि इंद्राणी विनंती केली, महाराज तरी पण माझी एक विनंती आहेच की ऐकता ऋषीचे उत्तर, देवेंद्र केला नमस्कार, उपाय न सुचे अनुमात्र, पद स्वतंत्र न राहेची, या लागी गुरुवर्या पाही, एक वेळ तेथवर जाई, कळेल तैसे करा नवाई, पद अक्षयी राहे जेणे. इंद्राने पाहिलं, महाराज काही करा पण माझं पद अक्षय राहील, पद माझ्याच ताब्यात राहील, यासाठी कसंही करून या अंबरीश राजाच्या या द्वादशी व्रतामध्ये भंग करण्याचा प्रयत्न करा. हे दुर्वासांनी ऐकलं. दुर्वासा ऐसा सत्पुरुष, दुर्वासांसारख्या सत्पुरुषाला परिमती ते तात्काळ भ्रंश. या इंद्राच्या बोलण्याने भ्रम निर्माण झाला. अहो काय सांगावं, जया संगती संगदोष, धैर्यला हव्यास मानसी. संगती संगदोष हा आपल्याकडे म्हणलंय. संघाच्या माध्यमातून माणसाची बुद्धी तात्काळ पालटती, म्हणून सत्संग धरावा, दुर्जन संग तो त्यागावा, जेणे विश्रांती पावे जीवा, देवादिदेवा प्रेम चढे. आणि या इंद्राच्या बोलण्याला भुलून दुर्वास ऋषींची स्वारी आली आणि या अंबरीश राजाची परीक्षा घेण्याकरता भूतलावावरती अवतरली. आणि पुढे काय झालं उद्याच्या 14व्या कथेमध्ये अध्यायामध्ये आपल्याला ऐकायचंय. ऐसे हे तव कविता जाण, कवीश्वरांचे भिक्षाटन, अर्थावबोध एकत्र करून श्रोतियाला गुण वाटिले. इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित 13ोऽध्याय गौडः. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. तत्सत्कृष्णार्पणमस्तु.